नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्रो लर्न इन्स्पायर युट्यूब चॅनलवरती. आशा करतो तुम्ही चांगले असाल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा पूर्ण चॅप्टर बघितला आहे. 4 व्हिडिओ मी अपलोड केले आहेत. त्या 4 व्हिडिओमध्ये इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशनल मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल मेथड हे 4ही मेथड आपण चांगल्या प्रकारे समजून सांगितले आहेत. बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की बघा. आता आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. बाळांनो इकडे बघा. आपण आता नेक्स्ट चॅप्टर बघणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा खूप इझी चॅप्टर आहे. आपण बेसिक पासून समजून घेऊ. तर आपण गेल्या वर्षी बघितले आहे लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल बघितलाय आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल थोडक्यात बघू. बघा, गेल्या वर्षी आपण हे शिकलं लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल मध्ये ax प्लस बी. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे इक्वेशनच्या व्हेरिएबल काय आहे एक्स, या व्हेरिएबलचा डिग्री 1 असला पाहिजे. व्हेरिएबलचा डिग्री किती असला पाहिजे? 1 असला पाहिजे. त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कशाला म्हणतात? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे फॉर एक्झाम्पल हा आपला एक पॉलिनॉमियल आहे. कोणता आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कसं ओळखायचं? इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा पॉवर आपला किती पाहिजे? व्हेरिएबलचा पॉवर 2 असला पाहिजे मित्रांनो. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कसं ओळखायचं? एखाद्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा पॉवर 2 असला की त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतात. तर आपल्याला बघायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला 0 सोबत इक्वेट केल्यावर त्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. बघा आता हे झाला जनरल फॉर्म. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. ह्याच्या केसेस काय, कंडिशन काय, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे कसं ओळखायचं? बघा आता जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. कंडिशन काय त्याच्या? कंडिशन नंबर 1. कंडिशन नंबर 1 अशी आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याला तेव्हाच म्हणायचं जेव्हा त्या व्हेरिएबलचा पॉवर 2 असेल. एक्स चा पॉवर 2. जेव्हा व्हेरिएबलचा पॉवर 2 असेल तेव्हा आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणायचं. कंडिशन 2 अशी पाहिजे की त्या व्हेरिएबल किती असले पाहिजे? व्हेरिएबल फक्त एकच असला पाहिजे. ओनली 1 व्हेरिएबल. एक्स असो, वाय असो, झेड असो, एटसेट्रा काही असो. त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल फक्त एकच असला पाहिजे आणि त्या एक्सचा पॉवर 2 असला पाहिजे. म्हणजे त्या व्हेरिएबलचा पॉवर 2 असला पाहिजे. तर आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणायचं. याला 2 कंडिशन. दुसरी कंडिशन कोणती आहे? ठीक आहे, हे 2 कंडिशन आपल्या मेन आहेत. आता बघा, या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल तर ठीक आहे एक आहे, पण हे जे ए आहे, तिसरी कंडिशन अशी आहे ए इज नॉट इक्वल्स टू 0. हे झाली तिसरी कंडिशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे व्हेरिएबल फक्त एक असला पाहिजे, एक्स वाय झेड काही असो.
एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. एक्स हा झाला व्हेरिएबल. व्हेरिएबल किती पाहिजे बाळा? एक पाहिजे. नंतर त्याची डिग्री किती पाहिजे? 2 पाहिजे. ही झाली दुसरी कंडिशन. आणि तिसरी कंडिशन अशी आहे, ए इज नॉट इक्वल्स टू 0. हे ए आहे. हे काय? कोइफिशियंट ऑफ एक्स. जे एक्सचा कोइफिशियंट आहे ए, तो नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे. 0 असेल तर काय होईल? 0 असेल तर एक्स इंटू 0 इक्वल्स टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर टर्म्सच येणार नाही मित्रांनो. त्यामुळे ए इज नॉट इक्वल टू 0. तिन्ही कंडिशन समजल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन होण्यासाठी. आता ए बी आणि सी, हे एबीसी काय आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये? एबीसी आहेत आपले कॉन्स्टंट. हे आपले रियल नंबर असतील. ठीक आहे. बघा, ए आहे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, बी आहे एक्सचा कोइफिशियंट आणि सी आहे कॉन्स्टंट. ठीक आहे. समजलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन या 3 केस फुलफिलमेंट होत असतील तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणायचं. हे ठेवतो फक्त. बघा आता, हे झाला जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. हे झाला जनरल फॉर्म. कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्म मध्ये असेल पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, तर आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही कसं ओळखायचं? बघा, त्याला सॉल्व्ह करू थोडं. एल ना या दोनला मल्टिप्लाय करू. एल स्क्वेअर प्लस 3l मायनस 2 या दोनला मल्टिप्लाय करू. मायनस 2l मायनस 6 एल स्क्वेअर प्लस 3l मायनस 2l एल मायनस 6. हे झालं आपलं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इक्वल्स टू 0 केलं, हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणत्या केस आहेत बघा. पॉवर 2 आहे, पहिली कंडिशन फुलफिल झाली. व्हेरिएबल 1 आहे, दुसरी कंडिशन फुलफिलमेंट झाली. तिसरी कंडिशन ए इज नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे एल चा कोएफिशियंट 0 नाही. तिन्ही कंडिशन फुलफिल झाल्या. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. समजलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखायचं? ठीक आहे. तर मित्रांनो, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या जनरल लाईफ मध्ये कसं कामात येते एक थोडक्यात सांगतो. बघा आता, हे आहे आपलं रेक्टँगल. त्याची लेंथ दिली, ब्रेड दिली x. तर कंडिशन मध्ये असं दिलं त्यांनी, हे जी लेंथ आहे रेक्टँगलची हे 2 न मोठी आहे. कशापेक्षा? ब्रेड परता. ठीक आहे, अशी कंडिशन दिली. आणि याचा एरिया दिला 200. ठीक आहे, एरिया दिला 200. तर आपल्याला काढायचं काय इथं दिलं, समजा ब्रेड इज इक्वल टू व्हॉट असं दिलं, कंडिशन दिली आहे. ठीक आहे, तर आपल्याला एरिया दिला. रेक्टँगलचा एरियाचं सूत्र काय? रेक्टँगल ऑफ एरिया इज इक्वल टू लेंथ गुणिले ब्रेड. तर एरिया दिला 200 इज इक्वल टू लेंथ दिली x प्लस 2, ब्रेड दिली x. ठीक आहे, सॉल्व करा.
एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल्स टू 200. तर एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 200 इज इक्वल्स टू 0 या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करून एक्स ची किंमत काढू शकतो. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन महत्वाचं आहे. जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता नाही आलं तर आपण एक्स ची किंमत नाही काढणार. आपल्याला काढायला सांगलं ब्रेडची किंमत नाही काढू शकत. त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज असा आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं. त्याच्या पहिलं क्वाड्रॅटिक रूट क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ रूट्स बघणार आहोत आपण. आता रूट्स म्हणजे काय बघा. फॉर एक्झाम्पल घेतोय. आपल्याला बघायचे रूट्स. पहिल्यांदा बघू रूट्स म्हणजे काय. ठीक आहे. रूट्स म्हणजे या व्हेरिएबलच्या अशा व्हॅल्यू. रूट्स म्हणजे दिलेल्या इक्वेशन मधील व्हेरिएबलच्या अशा व्हॅल्यू की ज्या त्या व्हॅल्यूनं हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. सॅटिस्फाय होईल म्हणजे कसं बघा आता इकडं. इथं व्हेरिएबल कोणता आहे आपला एक्स काय आपला व्हेरिएबल. पहिल्यांदा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. आहे. कसं सांग बरं. बघा आता व्हेरिएबलचा पॉवर 2 पहिली कंडिशन फुलफिल. व्हेरिएबलचा कोएफिशियंट म्हणजे ए इज नॉट इक्वल टू 0 दुसरी कंडिशन फुलफिल. तिसरी कंडिशन व्हेरिएबल एकच आहे का. हो व्हेरिएबल एकच आहे. ठीक आहे. तिन्ही कंडिशन फुलफिल झाल्या. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फक्त 2च रूट असतील. जगातल्या कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन बघ. कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याच्यात रूट किती असतील. 2च असतील. एक्स हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल एक असेल त्याचे रूट 2 असतील. रूट म्हणजे एक्स ची अशा 2 व्हॅल्यू की त्या व्हॅल्यूनं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय होते. सॅटिस्फाय होते म्हणजे जर मी एक्स ची काहीतरी येणारी व्हॅल्यू जर मी या इक्वेशन मध्ये ठेवलं तर माझं इक्वेशन LHS बरोबर RHS हे सॅटिस्फाय होईल. म्हणजे इक्वल टू 0 आहे का. एक्स ची व्हॅल्यू जिथे ठेवली तर इक्वल टू 0 यावावंच लागेल. तरच तो रूट या इक्वेशनचा असेल नाहीतर नसेल. समजलं. आता बघ हे आपण एक्झाम्पल घेतलं होतं. या एक्झाम्पल मध्ये मी एक्स बरोबर -6 ठेवतोय. ठीक आहे. एक्स बरोबर -6 मी ठेवतोय. तर काय होईल. -6 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 6 -6 इज इक्वल टू 0. पहिल्यांदा LHS लिहून घेतो. LHS बरोबर काढतोय आपण. -6 म्हणजे 36 प्लस 5 इंटू 6 30 -6 36 -6 30 30 30 0 आलं. LHS इक्वल्स टू 0 म्हणून LHS इज इक्वल टू RHS हे झालं आपलं सॅटिस्फाय. म्हणजे जर मी एक्स ची व्हॅल्यू -6 ठेवली तर माझं इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. LHS इक्वल टू RHS म्हणून एक्स इज इक्वल टू -6 हे जागा काय झालं आपला वन ऑफ द रूट ऑफ दॅट इक्वेशन्स. ठीक आहे. आता बघा इकडे हे इक्वेशन आहे. एक्झाम्पल मध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. ही कंडिशन अशी आहे x इज इक्वल टू 5 इज अ रूट ऑफ दॅट इक्वेशन.
एक्स इज इक्वल टू 5 हे आपल्याला दिलेलं आहे रूट. हे म्हणते की या इक्वेशनचा रूट हे आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू 5 हे रूट आहे, म्हणजे हे एक्स इज इक्वल टू 5 या इक्वेशनला सॅटिस्फाय होत आहे. म्हणजे एक्स ची किंमत जर मी इथं ठेवली तर माझं RHS इज इक्वल टू 0 येईल या कंडिशन नुसार. खरंच एक्स इज इक्वल टू 5 या इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल तर असं यायला पाहिजे. हे असं यायला पाहिजे. क्वेश्चन तुम्हाला याच्यात काय विचारतात की के इज इक्वल टू व्हॉट. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करू आपण. 25k minus 70 minus 5 is equal to 0. 25k is equal to minus 75. k is equal to minus 3. बघा कसं काढला आपण. आपल्याला वन ऑफ द रूट दिला या इक्वेशनचा, वन ऑफ द रूट दिला, याचा अर्थ x इज इक्वल टू 5 ला हे इक्वेशन सॅटिस्फाय होते. त्याच्यामुळं आपण x इज इक्वल टू 5 ठेवून k ची किंमत काढली आहे. सॉरी 75 इकडे जाऊन प्लस होईल, +3 होईल. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा या क्वेश्चन मध्ये काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामधले तिन्हीपैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे बघायचं. आपल्याला केसेस माहित आहेत, आपण बघितल्यात कोणकोणत्या केसेस फुलफिलमेंट होते. बघा आता पहिल्यांदा तर क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी या फॉर्म मध्ये जनरल फॉर्म काय आपलं, या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं x² + bx + c इज इक्वल टू 0. या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं पहिल्यांदा. मी काय करतो आता, मल्टिप्लाय बाय एक्स केलं पूर्ण इक्वेशनला, मल्टिप्लाय बाय एक्स ऑफ बोथ साइड. तर काय होईल, x² + 1/x ला जर मल्टिप्लाय x ने केलं तर काय राहील, 1 राहील, -2x राहील. x² + 2x + 1 इक्वल टू 0. हे -2x इकडे जाऊन प्लस झालं. आपलं इक्वेशन असं आलेलं आहे. तर या इक्वेशन मध्ये आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कंडिशन फुलफिल होतात का. हो. व्हेरिएबलचा पॉवर 2 पहिली कंडिशन फुलफिल, व्हेरिएबल फक्त एकच दुसरी कंडिशन फुलफिल, a इज इक्वल टू नॉट 0 तिसरी कंडिशन फुलफिल. a म्हणजे x चा कोएफिशियंट इथे a आहे, a इज नॉट इक्वल टू 0 आहे. तर आपल्या तिन्ही कंडिशन फुलफिल झाल्यात म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन बघा आता, याला सॉल्व्ह करायचं. m³ ला m³ + 3m² -2 -3m³ इज इक्वल टू 0. 3m³ प्लस मध्ये आहे, इकडे जाऊन मायनस मध्ये, बस मी एवढंच केलं. बघ इकडे लक्ष द्या आता. m³ -3m³ -2m³ + 2m² is equals -2 is equals to 0. आता बघ m चा हायेस्ट पॉवर किती आहे इथं, 3. m चा हायेस्ट पॉवर 3 असल्यामुळे व्हेरिएबल तर एकच आहे, हे कंडिशन फुलफिलमेंट आहे. पण आपल्याला व्हेरिएबलचा पॉवर किती पाहिजे, 2. पण इथं आहे किती, 3. त्याच्यामुळे हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ठीक आहे, आता तिसरं बघू. मी या सगळ्याला y जर मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लाय बाय y ऑफ बोथ साइड, y स्क्वेअर इंटू y³ + 1 इज इक्वल्स टू ट्वाइस y³ + 1 - 2y इज इक्वल टू 0. याच्यामध्ये पण या व्हेरिएबलचा पॉवर मॅक्झिमम पॉवर 3 आहे, त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ठीक आहे, आता बघा
नेक्स्ट क्वेश्चन अशा प्रकारे विचारतात, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहा आणि ए बी सी च्या व्हॅल्यू काढा. आता बघा इक्वेशन आपल्याला असं दिलेलं आहे, तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म मध्ये याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. बघा कसं करण्यात येईल, कसं करता येईल. मायनस वाय इकडे येऊन प्लस वाय, वाय स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इक्वल्स टू 0. सिंपल. हे मायनस 10 हे प्लस 10 इकडे येऊन मायनस 10, मायनस वाय इकडे येऊन प्लस वाय. तर हे झालं आपलं जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याच्यामधून आपण एबीसी काढू शकतो. कम्पेअर करायचं कशासोबत, जनरल फॉर्म इक्वेशन काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. कंपॅरिझन करा दोन्हीपैकी, दोन्हीचं फक्त कंपॅरिझन करून आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे. ए म्हणजे 1, बघा इथं वायचा कोएफिशियंट ए आहे. बी म्हणजे एक्स, एक्सचा कोएफिशियंट बी, वायचा कोएफिशियंट 2. असं समजू नका इथं वाय आहे आणि इथे एक्स आहे, अलग अलग आहे, नाही. व्हेरिएबल एक्स असू शकतो, व्हेरिएबल तुमचा वाय असू शकतो, व्हेरिएबल तुमचा झेड असू शकतो, काही पण असू शकतात. जनरल फॉर्म सोबत कंपॅरिझन करून एबीसीच्या किमती काढतोय आपण. सी बरोबर -10 निघल्या एबीसीच्या किमती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, याचं ब्रॅकेट सॉल्व्ह करा. एक्सचा स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग मायनस 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर 2x प्लस 3. एक्स स्क्वेअर मायनस ऑफ मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. एक्स स्क्वेअर 2x कॅन्सल, 1 मायनस 3 मायनस 2 इक्वल्स टू 0. आता तुम्ही असं म्हणणार एक्स स्क्वेअर मायनस 2 आहे फक्त इथं, तर बी ची किंमत कशी काढावं आणि सी ची किंमत कशी काढावं. बघा आपल्याला इथं दिलंय काय, एक्स स्क्वेअर मायनस 2 इक्वल्स टू 0 दिलंय. तर याचं कम्पॅरिझन या इक्वेशन सोबत कसं करायचं बघा. आता इकडे बाळा इकडे लक्ष द्या. आता एक्स स्क्वेअर मायनस 2 चं कम्पॅरिझन करता वेळेस आपल्याला या एक्स स्क्वेअर मायनस 2 ला आपण असं लिहू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 2 इक्वल्स टू 0 असं लिहू शकतो का. 0x लिहिलं तर काय फरक पडते का, नाही. त्याच्यामुळे माझे बी ची एक्सचा कोएफिशियंट बी, हे बी ची व्हॅल्यू आली का 0. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू 1. ठीक आहे. आणि सी ची व्हॅल्यू -2. ठीक आहे, समजलं. तिसरा क्वेश्चन मध्ये याला सॉल्व्ह करा. आता एक्सचा स्क्वेअर प्लस 5x मायनस इकडे येऊन प्लस 3 होईल, इथं प्लस x होईल, इकडे येऊन मायनस x होईल इक्वल्स टू 0. तर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 इक्वल्स टू 0. हे तर सिंपल आहे. तर आपल्याला डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलंय. कुठे गेले इथं आहे. ठीक आहे. ए इक्वल्स टू 1, बी इक्वल्स टू -4, सी इक्वल्स टू 3. अशा प्रकारे आपण काय शिकलो, क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात, त्याचे रूट कसे असतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन एखादं इक्वेशन दिलं असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये कसं लिहितात आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू एबीसीच्या कशा काढतात, हे सगळं बघितलं आपण. ठीक आहे. आता बघ बाळा, क्वेश्चन आपल्याला असं देतात की या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन रूट आहेत का नाहीत हे सांगा. म्हणजे या दोन्ही रूट पैकी कोणता रूट ह्या इक्वेशनचा आहे किंवा कोणता रूट या इक्वेशनचा नाही हे प्रूफ करा असं म्हणतात. क्वेश्चन कसा विचारतात बघा, वेदर रूट्स ऑफ इक्वेशन आर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाईड ऑर नॉट. म्हणजे
क्वेश्चन तुम्हाला लिहू का इथे? इक्वेशन माइन वेदर द व्हॅल्यू झाला क्वेश्चन. ठीक आहे, अशा प्रकारे एक क्वेश्चन विचारतात. तर यामध्ये आपण हे रूट्स आहेत का नाही कसं ओळखायचं बघा. आता सिंपल जगामध्ये कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फक्त 2 रूट्स असतात. तर हे 2 रूट्स आपल्याला समजा दिले तर हे आहेत का नाही कसं ओळखायचं बघा. या इक्वेशन मध्ये पहिल्यांदा x इज इक्वल्स टू 1 पुट करू. x इज इक्वल टू 1 पुट केल्यावर होईल काय, मी पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेतो आपलं. 1 चा स्क्वेअर 1, 4 इंटू 1 4 मायनस 5, 4 इंटू 5 5 मायनस 5 इक्वल्स टू 0. म्हणजेच हे आपलं LHS होतं. आपलं LHS इक्वल्स टू 0 आलं आणि RHS म्हणजे 0. बघा याला मी LHS म्हणतोय बरं का. हे LHS RHS. जेव्हा LHS इज इक्वल्स टू RHS ही कंडिशन प्रूव्ह होते तेव्हा तो रूट या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. म्हणजे या इक्वेशनचं सोल्युशन x बरोबर 1 अगदी बरोबर आहे. आता x इज इक्वल टू -1 बघूत. LHS इज इक्वल्स टू x इज इक्वल टू -1 ठेवतो मी. -1 चा वर्ग 1च प्लस 4 इंटू -1 -4 -5 होत नाही. LHS इज नॉट इक्वल्स टू RHS म्हणून x इज इक्वल टू -1 या इक्वेशनचा रूट नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये m इज इक्वल्स टू 2 पुट करू. LHS बरोबर 2 इंटू 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 2 4 2 8 मायनस 10 8 मायनस 10 मायनस 2. LHS -2 येत आहे पण RHS किती आहे 0. म्हणून LHS इज नॉट इक्वल्स टू RHS ही कंडिशन प्रूफ होत नाही. म्हणून m बरोबर 2 हे रूट ऑफ दॅट इक्वेशन नो. हे रूट इक्वेशनचं नाही आहे. 5/2 बघूत. m इज इक्वल टू 5/2 पुट करूत. 2 इंटू 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2 सॉल्व करा. 25/4 मायनस 25/2 25 दोन्ही 50/4 मायनस याला मी असं लिहू शकतो का बघा डबल करून 50/4. काय केलं समजलं. 25/2 ला जर मी डबल करून लिहिलं म्हणजे वरी पण 2 न मल्टिप्लाय केलं खाली पण 2 न मल्टिप्लाय केलं फरक तर पडत नाही. त्याच्यामुळे मी असं लिहिलं म्हणजेच इक्वल्स टू 0. माझं LHS इज इक्वल टू RHS सॅटिस्फाय होत आहे. त्यामुळे हे रूट ऑफ इक्वेशन सोल्युशन हे जे सोल्युशन आहे या इक्वेशनचं आहे सॅटिस्फाय करते. ठीक. तर आतापर्यंत बघितलं काय बघा. आपण बघितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म बघितलं. x स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन या इक्वेशनला का म्हणतात हे बघितलं. त्याचा व्हेरिएबल एकच पाहिजे. त्याचा पॉवर ऑफ डिग्री 2 पाहिजे. a इज इक्वल्स टू नॉट 0 ही कंडिशन फुलफिल पाहिजे. ठीक आहे. या 3 कंडिशन फुलफिलमेंट होतील तेव्हा त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो बघितलं. तर अशा प्रकारे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखायचं, त्याचे रूट्स कसे असतात, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म हे सगळं आणि 2.1 आपण प्रॅक्टिस सेट बघितलाय. त्याच्यातले काही मोजके क्वेश्चन घेतले आहेत मी. तर आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या मेथड बघणार आहोत. त्या मेथड मध्ये पहिली मेथड बघणार आहोत फॅक्टरायझेशन मेथड. हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.